सर्व श्रोतृवृंदांचं स्तोत्र शृंखलेमध्ये पुन्हा स्वागत. आपण गेल्या भागामध्ये अन्नपूर्णा स्तोत्राबद्दल पाहत होतो. हे जे अन्नपूर्णा स्तोत्र आहे हे आद्यशंकराचार्यांनी रचलेलं आहे. काशीमधली जी अन्नपूर्णा माता आहे, अन्नपूर्णेश्वरी आहे, तिच्यावरती या स्तोत्राची रचना केली आहे. हे स्तोत्र अतिशय सुंदर आणि प्रत्येक व्यक्तीच्या घरात नित्याने म्हणलं जावं आणि विशेष करून हे स्वयंपाकघरात लावलं जावं. आपल्याला जे अन्न मिळेल ते अन्न शुद्ध स्वरूपाचं आणि अन्नपूर्णा स्तोत्राने अभिमंत्रित असेल तर त्यानं विशेष आनंद प्राप्त होतो. याच अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये आचार्य पुढे काय म्हणतात ते पाहूया. आदिक्षांत समस्त वर्णनिकरी शुंभप्रिया शांकरी काश्मीर त्रिपुरेश्वरी त्रिनयनी विश्वेश्वरी शर्वरी सर्वद्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करे मातान्नपूर्णेश्वरी. हे जगन्माते, अ अक्षरापासून क्ष अक्षरापर्यंत जी संपूर्ण वर्णसमूह आहे, जो संपूर्ण वर्णसमूह आहे, तूच अधिष्ठान आहेस त्याचं. तुझ्यापासूनच ही सर्व अक्षर निर्माण झाली आहेत. शंकरांची तू प्रिया आहेस म्हणूनच तुला शांकरी म्हणतात. तूच काश्मीर वासिनी आहेस आणि तूच त्रिपुरेश्वरी आहेस म्हणूनच तुला त्रिपुर सुंदरी असंही म्हणतात. तुला ही 3 नेत्र आहेत म्हणून तुला त्रिनयनी. तू विश्वेश्वराची अर्धांगिनी आहेस म्हणून विश्वेश्वरी. तुलाच शर्वरी म्हणजेच कालरात्री असंही म्हणतात. जो कालाचा काल आहे अशा महाकालाची तू पत्नी आहेस म्हणून तुला कालरात्री म्हणतात. काल हा पूर्वीही होता, आजही आहे आणि भविष्यातही आहे. वेळ ही सगळी तुझ्या हातात आहे, पण त्या वेळेमध्ये जेव्हा संकट येतात ती सहजरित्या दूर करणारी आहेस म्हणून तुला कालरात्री म्हणतात. तुझंच वर्णन केलेलं आहे. एक वेणी जपा कर्ण पुरा नग्ना खरा स्थिता लंबोष्ठी कर्णिका करणी तैलाभ्यक्त शरीरिणी वामपादोल्लसल्लोला लता कंटकभूषणा वर्धन्मूर्धध्वजा कृष्णा कालरात्री भयंकरी. तू एक वेणी धारण केलेली आहेस. तुझ्या कानामध्ये जास्वंदाचं, लाल जास्वंदाचं फूल आहे. तू दिशा हेच वस्त्र परिधान केलेलं आहेस. तुझे ओठ लांब आणि जाड आहेत आणि तुझं वाहन जे आहे ते गाढव आहे. कर्णिका करणी असा तुझा विशेष उल्लेख आहे. तू खूप लांब पर्यंतच ऐकू शकतेस. एखाद्या व्यक्तीला दूरपर्यंतच ऐकायची जर सिद्धी असेल तर ती सिद्धी कालरात्री देवीकडून प्राप्त होते. तुझ्या संपूर्ण शरीराला तू तेल धारण केलेस. तैलाभ्यक्त शरीरिणी. तुझ्या डाव्या पायामध्ये एक लोखंडी गोळा आहे की त्याला सगळ्या बाजूनी काटेत आणि तो गोळा लोखंडाच्या साखळीनं तुझ्या पायात बांधलाय. पण ह्या सर्व गोष्टी अशुभ जरी असल्या ना तरी तू सर्वांचं शुभ करणारी आहेस. तुझं रूप भयंकर आहे, भयानक आहे. पण तुझं नाव जेव्हा घेतलं जातं वर्धन्मूर्धध्वजा कृष्णा,
काल रात्री भयंकरी. तुझं नाव आम्ही जेव्हा जेव्हा घेतो तेव्हा आमची कीर्ती तू वाढवणारी आहेस. अशी तू शर्वरी आहेस. तूच भक्तांकरता मोक्षाचीच दारं उघडतेस इतकंच नव्हे, तर ज्यांना मोक्ष नकोय पण ज्यांना स्वर्गाची इच्छा आहे त्यांच्यासाठी तू स्वर्गाचीही दारं उघडून देतेस. ज्याला जे हवंय त्याला ते तू देणारी आहेस. अशा हे जगन्माते, आम्हाला ज्ञानरूपी भिक्षा घाल आणि आम्हा सर्वांना पावन कर. हे जगन्माते, तू सर्वश्रेष्ठ आहेस. सर्व जनांची अधीश्वरी आहेस, अधिष्ठात्री आहेस. भक्तांना विजय देणारी आहेस, जय देणारी आहेस, पराजय मुक्त करणारी आहेस. अहो, जय आणि विजय हे फक्त युद्धातच आहेत का? नाही, रोजच्या जीवनात सुद्धा जय पराजय आहेत. आम्हाला सांगितलेली गोष्ट पूर्ण करणं याला आम्ही जय म्हणतो, आणि ती पूर्ण करता न येणं यालाच आम्ही पराजय म्हणतो. कुठलीही गोष्ट छोट्यातली छोटी असू देत, आम्ही आदल्या दिवशी निश्चय केला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला करता आलं नाही तर तो सुद्धा पराजय आहे. कुठलीही गोष्ट आम्हाला व्यवस्थित करता येणं यालाच आम्ही जय म्हणतो, आणि तो जय देणारी तू आहेस. तूच कृपेचा सागर आहेस. तुझे लांब सडक काळे भोर केस आहेत जे तू धारण केले आहेस. स्त्रीचं सौंदर्य हे लांब सडक केसच आहेत, आणि असं सौंदर्य तू प्रदान करणारी आहेस. तू नित्य अन्न देण्यास समर्थ आहेस. तूच प्रत्यक्ष मोक्ष स्वरूप आहेस आणि तूच मोक्ष प्रदान करवणारी आहेस. तुझी कृपादृष्टी सातत्याने सर्व भक्तजनांवर सर्व काळी सदा शुभकारक असते, मंगल करणारी असते. आणि अशी ही तुझी कृपादृष्टी रूपी भिक्षा हे जगन्माते आम्हाला घाल, की ज्यामुळे आम्ही सारे कृतार्थ होऊ. हे जगन्माते, तूच साक्षात प्रकाशमान आहेस. तूच साक्षात प्रकाश स्वरूप आहेस. तू निरनिराळी रत्न धारण करतेस आणि अतिशय सुंदर दिसतेस. अर्थात त्या रत्नांची शोभा तू धारण करतेस म्हणून त्या रत्नांना शोभा प्राप्त होते. तूच तर या रत्नांना निर्माण करणारी आहेस. तूच दक्ष प्रजापतीची कन्या आहेस म्हणून तुला दाक्षायणी म्हणतात. तू सुंदर आहेस म्हणून तुला वामा म्हणतात. तू अतिशय मधुर आहेस. तू सर्व जगाला कधीही उपाशी ठेवत नाहीस. तू सर्वांचं प्रिय करणारी आहेस. तू सौभाग्य प्रदान करणारी आहेस आणि प्रत्यक्षात महेश्वराची पत्नी आहेस. अहो, प्रत्येक व्यक्तीला चांगलं भाग्य मिळेलच असं नाही, पण जो कोणीही अन्नपूर्णा स्तोत्र म्हणतो त्याला सौभाग्य प्राप्त होतं. सौभाग्य म्हणजे फक्त पती असं नाही, आपलं भाग्य सुद्धा चांगलं असावं लागतं. जे काही आम्ही कृत्य करतोय त्यात सफलता मिळणं हे सुद्धा भाग्याचंच लक्षण आहे. आणि असं सद्भाग्य सुभाग्य देणारी ही जगन्माता आहे. प्रत्येक भक्ताचं मनोरथ पूर्ण करणारी आहेस. अशुभ पाप, आता ही जी पाप आहेत ना, ही 10 प्रकारची असतात. काय काय आहेत ती? दुसऱ्याचं धन, वस्त्र, अन्न इत्यादी चोरणं किंवा लुबाडणं, हिंसा करणं, परस्त्री सेवन करणं, ही प्रकारची पाप जी आहेत याला आपण कायिक पाप असं म्हणतो. कठोर बोलणं, दुसऱ्याला टोचेल असं बोलणं, खोटं बोलणं, त्याच्यानंतर निंदा चहाडी करणं आणि असंबद्ध प्रलाप करणं,
मनाला येईल ते वाटेल ते बोलणं, त्याचा कशाशी काहीही संबंध नाही. अखंड बडबड करत राहणं. या 4 पापांना वाचिक पाप म्हणतात. आणि दुसऱ्याचा उपहार करण्याचा विचार करणं, एखाद्याचं वाईट व्हावं याच्यासाठी चिंतन करणं आणि खोटा अभिनिवेश बाळगणं ही 3 मानसिक पाप आहेत. या सर्व 10 पापांपासून तू आम्हाला मुक्त करणारी आहेस. म्हणून तुला दशा शुभकरी असं संबोधलं जातं. अशा पापांना नष्ट करणारी हे जगन्माते, आम्हाला ज्ञानरूपी भिक्षा घाल आणि तुझी कृपादृष्टी सातत्याने आमच्यावर राहू देत, ज्याने आम्ही कृतार्थ होऊ. आई, तुझ्या तेजाचं, तुझ्या कांतीचं वर्णन करावं तर उपमा नक्की कशाची द्यायची ग? तर कोटी कोटी सूर्य, कोट्यावधी चंद्र किंवा कोट्यावधी अग्नी यांची जरी उपमा द्यायची ठरवली ना, तरी यांचं सगळ्यांचं तेज तुझ्या पुढे फिकं ठरतं. तुझे जे ओठ आहेत ना, ते उदयाला येणाऱ्या चंद्राच्या किरणांप्रमाणे आरक्त आहेत. अर्थात ते शांत स्वरूप आहेत. उदयाला येणाऱ्या सूर्याचा सुद्धा काही लोकांना त्रास होतो, पण चंद्र हा कायम शीतल आहे आणि त्याचा प्रकाश हा कायम शांत स्वरूपाकडे नेणारा आहे. असा आरक्त वर्ण तुझ्या ओठांचा आहे. हे जगन्माते, तुझ्या कानामध्ये कुंडलं जी आहेत ती सुद्धा चंद्र आणि सूर्याच्या तेजाप्रमाणे चकाकतात आणि अग्नीप्रमाणे ती दैदिप्यमान आहेत. अगं, तुझा वर्ण सुद्धा चंद्र सूर्याप्रमाणे आहे. जी भगवान शंकरांची अर्धांगिनी आहे, अशा हे जगन्माते, तुझ्या एका हातात माला आहे, स्फटिकांची माळ धारण केलीयस. दुसऱ्या हातात तुझ्या पुस्तक आहे, तिसऱ्या हातात पाश आणि अंकुश आहे. असं धारण करणाऱ्या हे जगन्माते, तू मला ज्ञानरूपी भिक्षा घाल आणि माझं मनोरथ पूर्ण कर. हे जगन्माते, संपूर्ण समाजाचं रक्षण करण्यासाठी तू सहर्षाने, सातत्याने तयार असतेस. तू क्षत्रियांचं संरक्षण करतेस. मोठमोठ्या भयंकर संकटांचं निरसन तू करतेस. महाभयकरी जो शत्रू आहे ना, त्याच्या मनात तू भय उत्पन्न करतेस. अंतःकरणापर्यंत त्याच्या दरारा हा तुझा दिसतो. अशी ही महाभय शत्रूच्या मनात उत्पन्न करणाऱ्या हे जगन्माते, तू मात्र सर्वांची माता आहेस आणि दयेचा सागर आहेस. तू सर्वांना आनंद देणारी आहेस. सदा सर्व काळी तू सर्वांचं कल्याण करणारी आहेस. तूच विश्वाची अधिष्ठात्री आहेस. तूच प्रजापतीचा गर्व हरण केलास. अशा हे भक्तजनांना निरामय करणारी अन्नपूर्णा माते, तू मला ज्ञानाची भिक्षा घाल आणि माझ्या सर्व कामना पूर्ण कर. अशा हे जगन्माते, हे अन्नपूर्णे, तू स्वतः पूर्ण स्वरूपा आहेस, म्हणून तुला अन्नपूर्णे म्हणतात. तू सदा सर्वदा नेहमी पूर्ण स्वरूपाची आहेस, म्हणून तुला सदा पूर्णे म्हणतात. तू शंकरांची प्रिया आहेस, म्हणून तुला शंकर प्राणवल्लभे म्हणतात. तूच ज्ञान आणि वैराग्य प्राप्त आणि पूर्ण होण्याकरता आवश्यक आहेस, म्हणून तुला ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थे म्हणतात. आणि अशा हे जगन्माते, आम्हाला ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर आणि तू मला संपूर्ण आणि परिपूर्ण कर. हे जगन्माते, तूच माझी माता आहेस. माता मे पार्वती देवी. माझी माता ही पार्वती आहे. पिता देवो महेश्वरः. भगवान शंकर माझे पिता आहेत. जे अन्य शिवभक्त आहेत ते माझे बंधू बांधव आहेत. बांधवा शिवभक्ताश्च.
स्वदेशो भुवनत्रयम्. आणि हे जे तिन्ही भुवन आहेत हेच माझा देश आहे. आणि या सर्व गोष्टींची, या ज्ञानाची भिक्षा हे जगन्माते आम्हाला तू घाल आणि आम्हाला कृतार्थ कर. असं हे अन्नपूर्णा स्तोत्र प्रत्येकाने नित्य म्हणावं, की ज्यामुळे कधीही कोणाला कुठल्याही स्वरूपात अन्नाची कमतरता भासणार नाही. प्रत्येकाला अन्न रोज मिळेल आणि चांगल्या स्वरूपाचं मिळेल. आणि त्याबरोबर जे अन्न मिळेल त्याच्यातून ज्ञानही प्राप्त होईल. धन्यवाद.